and we have so many examples which they have motion, like a man walking on the road. एखादा माणूस रोडवरून चालत असेल तर तो माणूस मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो. एनिमल्स इकडून तिकडे फिरत असतात, त्यांना पण आपण म्हणू शकतो ते मोशन मध्ये आहेत. बर्ड्स जे पक्षी आहेत ते हवेमध्ये संचार करत असताना आपण त्यांना पाहतो, त्यालाच आपण असं म्हणू शकतो दे आर इन मोशन. कार्स और इन शॉर्ट व्हेकल्स च्या रोडवरून धावत आहेत, त्यांना पण असं आपण म्हणू शकतो दे आर इन मोशन. लाईक बसेस, ट्रेन्स, शिप अँड एरोप्लेन्स, दीज ऑल आर इन मोशन. हे सर्वजण मोशन मध्ये असतात, पण कधी कधी नसतात, कधी कधी असतात. म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो दे आर नॉट इन मोशन ऑलवेज और एट एनी टाइम. तर याला असं याच्या उलट आपण म्हणू शकतो ही बस आहे, ही ट्रेन आहे, ही कधीही स्टेशनरी नसते. म्हणजेच दे डू नॉट रिमेन स्टेशनरी ऑल द टाइम. प्रत्येक वेळेस ते स्टेशनरीच असतील असं नाही. जसं ट्री और आवर हाऊस इज ऑलवेज ॲट वन पोझिशन, दे आर ॲट वन पोझिशन. ते कधीही त्यांची जागा चेंज करत नाहीये. पण ट्रेन तिची जागा चेंज करू शकते, बर्ड्स त्यांची जागा चेंज करू शकतात, म्हणजेच पोझिशन ते चेंज करू शकतात. तर थोडक्यात काय सांगायचं आहे, काही गोष्टी, काही ऑब्जेक्ट्स असे आहेत ते फिक्स आहेत एका ठिकाणी, काही वस्तू, काही ऑब्जेक्ट्स असे आहेत की ते कधी कधी मोशन मध्ये येतात. आपण असं म्हणू शकणार नाही दे आर कार इज स्टेशनरी फॉर ऑल द टाइम. तर मग ती कार घेऊन फायदा काय? ती कार कधीतरी मोशन मध्ये यायला हवी, त्या कारने आपल्याला कधीतरी फिरायला घेऊन गेलं पाहिजे. म्हणजेच काही वेळेस ते एका पोझिशनला फिक्स असतील, काही वेळेस ते मोशन मध्ये असतील. म्हणजेच डू नॉट रिमेन स्टेशनरी ऑल द टाइम. प्रत्येक वेळेस एनिमल्स, बर्ड्स, कार्स, बसेस, ट्रेन्स, शिप्स, एरोप्लेन्स डू नॉट रिमेन स्टेशनरी ऑल द टाइम. काही वेळेस ते फिक्स असतात, काही वेळेस ते त्यांची जागा चेंज करत असतात. म्हणजे त्यांना काही वेळेस त्यांच्याकडे स्पीड येतो, ते काही वेळेस पोझिशन चेंज करतात, त्यालाच आपण म्हणतो दे आर इन मोशन. इन शॉर्ट, ट्री डज नॉट हॅव मोशन, ट्रेन हॅज मोशन sometimes or sometimes don't have motion also. See then, हे जे आपण डिस्कशन केलं, या डिस्कशन मध्ये एक कॉमन 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 काय असेल? ट्री, दोनच ऑब्जेक्टचं आपण कंपॅरिझन करूया सर्वांचं नाव घेण्यापेक्षा. फिक्स साठी ट्रेन आणि मोशन साठी ट्रेन. टी फॉर ट्री, टी फॉर ट्रेन. तर पहा, ज्या वेळेस ट्री फिक्स आहे म्हणजेच ती आज त्याच ठिकाणी आहे, उद्या 12 वाजता त्याच ठिकाणी आहे, परवा 12 वाजता त्याच ठिकाणी आहे. नाउ इमॅजिन, ट्रेन आज 12 वाजता शहापूरमध्ये असेल, उद्या 12 वाजता नाशिकमध्ये असेल, परवा 12 वाजता वेगळ्याच ठिकाणी असेल. म्हणजे ट्रेनची पोझिशन चेंज होत आहे, ट्रीची पोझिशन चेंज होत नाही. म्हणजे एक ऑब्जेक्ट असा आहे ती स्वतःची पोझिशन चेंज करत आहे, एक असा आहे स्वतःची पोझिशन चेंज करत नाही. तर हे आहे याच्यामध्ये कॉमन. टाइम चेंज होत आहे पण पोझिशन चेंज होत नाही, एकाची आणि एकाची पोझिशन चेंज होत आहे. तर पहा, मूवमेंट ऑफ बॉडी और मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट काय असेल? मूवमेंट ऑफ
object or body is called as motion. Movement of object, movement of body is called as motion. ही आहे मोशनची डेफिनेशन. बट कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये काय आहे? ऑल द मूव्हिंग बॉडीज इज दॅट दे चेंज देअर पोझिशन विथ टाइम. ज्या बॉडीज मोशनमध्ये आहेत, ऑल द मूव्हिंग बॉडीज इज दॅट दे चेंज देअर पोझिशन विथ टाइम. जसा जसा टाइम चेंज होत आहे तसं तसं त्यांच्या पोझिशनमध्ये चेंज होत आहे. आज 12 वाजता ती ट्रेन शहापूरमध्ये, उद्या 12 वाजता ती ट्रेन नाशिकमध्ये, परवा 12 वाजता ती ट्रेन अन्य कुठल्या तरी ठिकाणी. म्हणजे ट्रेन इज चेंजिंग पोझिशन विथ टाइम. जसा टाइम चेंज होत आहे त्याचप्रमाणे त्या ट्रेनची पोझिशन चेंज होत आहे. वेअर ॲज ट्री कितीही टाइम चेंज झाला तरी त्याच ठिकाणी आहे. तर पहा, we will modify this definition. Body is said to be in motion or in moving when its position changes continuously. Position changes continuously with respect to stationary object. स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्या बॉडीज आहेत, जो ऑब्जेक्ट आहे तो काय करत आहे? त्याची पोझिशन चेंज करत आहे. पोझिशन चेंजेस कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू स्टेशनरी ऑब्जेक्ट. पहा, हे एक घर आहे आणि या घराच्या समोरून एक रोड आहे. या रोडवरून एक कार जात आहे. ही कार आता वाजले आहेत 4 PM, संध्याकाळचे 4 वाजले आहेत. होम कसा असेल? फिक्स. हे याची जागा चेंज करणार नाही. बट कार विल चेंज इट्स पोझिशन. नंतर वाजले आहेत 4:15. तर ती कार आली इथे. तर पहा, 4 वाजता ती कार इथे आहे, 4:15 वाजता ती कार इथे आहे. म्हणजेच टाइम चेंज झाला. पोझिशन चेंजेस कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू स्टेशनरी ऑब्जेक्ट. होम इज स्टेशनरी ऑब्जेक्ट और फिक्स ॲट वन पोझिशन. पहा, 4 वाजता ही कार या घराच्या समोर आहे, 4:15 वाजता ही कार या घरापासून एवढी दूर आहे. म्हणजेच कार इज चेंजिंग इट्स पोझिशन कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू स्टेशनरी ऑब्जेक्ट. स्टेशनरी ऑब्जेक्ट इथे कोण आहे? हे हाऊस, हे होम. या होमच्या तुलनेत ही कार तिची पोझिशन चेंज करत आहे. 15 मिनिटांमध्ये ती कुठेतरी गेली असेल, एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करून. त्याला आपण म्हणतो पोझिशन चेंजेस कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू स्टेशनरी ऑब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण ट्रेनमध्ये बसतो, ट्रेन धावत असते आणि ट्रेनमधून आपण बाहेर पाहिल्यानंतर आपल्याला ट्रीज पाठीमागे जात आहेत असं वाटत असतं, पण ते एका ठिकाणी फिक्स असतात. म्हणजे ट्रेन स्वतःची पोझिशन चेंज करत असते विथ रिस्पेक्ट टू दिस स्टेशनरी ऑब्जेक्ट, दॅट इज ट्री. Then
we know that some bodies are running very fastly or some are running slowly. तर याच्यामध्ये पहा, ज्या बॉडीज खूप स्पीडमध्ये असतात त्या बॉडी स्पीडमध्ये आहेत की नाहीत हे लवकर आपण जज करू शकतो. पण ज्या बॉडीज स्लोली मूव्ह होत आहेत त्या आपण जज करू शकत नाही. म्हणजेच इफ अ बॉडी मूव्स फेअरली फास्ट देन इट्स मूवमेंट ऑर मोशन कॅन बी ऑब्झर्व इझिली. म्हणजे एखादी व्हेकल, आजकालची मुलं पहा 70-80 च्या स्पीडने बाईक चालवतात. म्हणजे दे आर इन मोशन or highly or more speed they are having, then its movement can be observed easily. ज्यावेळेस आपण कुठे बसलेलो असतो, आपला मित्र 80 च्या स्पीडने बाईक चालवत असतो, त्यावेळेस आपल्याला लगेच समजून येतं की हा स्पीडमध्ये आहे. पण ज्यावेळेस ती बाईक हळू म्हणजेच व्हेरी स्लोली जात असेल तर आपल्याला समजून येत नाही की ती मोशनमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल पहा, हे नाही कळलं असेल तर एक्झाम्पल पहा. जे आपल्या घरी घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये काय असतं माहिती आहे सर? अ सेकंड हँड, अ मिनिट हँड अँड आवर्स हँड. तर तिघांची मोशन तुम्ही ऑब्झर्व करा. या तिघांच्या मोशनमध्ये काय फरक असेल? तुम्हाला सेकंड हँड ची मोशन ऑब्झर्व करू शकता. तुम्हाला समजत आहे की हा सेकंड हँड मोशन करत आहे. पण तुम्ही सांगू शकाल का तो जो आवर हँड आहे तो मोशन मध्ये आहे की नाही? ऑब्विसली तुम्ही सांगाल तो मोशन मध्ये आहे, पण तुम्हाला ते कळणार नाही की तो मोशन मध्ये आहे. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. ज्यावेळेस ऑब्जेक्ट फास्ट मोशन मध्ये असतो त्यावेळेस आपण जज करू शकतो, आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट स्लो मोशन मध्ये असतो त्यावेळेस आपण जज करू शकत नाही. म्हणजे स्लो मोशन मध्ये आवर्स हँड आणि फास्ट मोशन म्हणजे सेकंड हँड. सेकंड एक्झाम्पल पहा, रॅबिट अँड टॉर्टॉइज. रॅबिटची मोशन आपल्याला लगेच समजून येते आणि टॉर्टॉइजची मोशन आपल्याला समजून येत नाही. म्हणजे तो टॉर्टॉइज चालत आहे की नाही हाच प्रश्न आपल्याला पडतो. पण रॅबिटला पाहताच क्षणी आपल्या लक्षात येतं की रॅबिट हा खूप स्पीडने धावत आहे. दिस इज अ डिफरन्स बिटवीन स्लो मोशन अँड फास्ट मोशन. फास्ट मोशन आपल्याला लवकर समजते, स्लो मोशन आपल्याला लवकर समजत नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न मी करत होतो.